नमस्कार मंडळी. आज आपण बघणार आहोत आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी शेला कसा तयार करायचा, ते पण अगदी घरच्या घरी आणि घरच्या साहित्यांमध्ये. सो चला बघूयात. सो सगळ्यात आधी आपण साहित्य काय काय लागणार आहे ते बघूयात. सो इथे मी घेतलेला आहे हा कपडा, सिल्क फॅब्रिक आहे हे, आणि त्याचा छोटासा तुकडा मी कट करून घेतलेला आहे, कारण आपल्याला घरगुती जे गणपती बाप्पा असतात त्यांच्या अंगावरती टाकायला एकदम बारीक असा नाजूक शेला तयार करायचा आहे. सो हे फॅब्रिक घेतलेलं आहे मी, सिल्कमध्ये आहे, आणि ह्या फॅब्रिकवरती आपण आता फॅब्रिक पेंटिंग करायचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे आपल्याला लेस लागणार आहे, आणि मॅचिंग अशी जो फॅब्रिक आपण घेतलेला आहे त्यालाच मॅचिंग अशी लेस घ्यायची आहे. सो ही लेस घेतलेली आहे मी त्याच्या साईडला लावायला. त्यानंतर तिसरी मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ग्लू लागणार आहे. सो माझ्याकडे 3 प्रकारचे ग्लू आहेत. हा आहे फेविबॉन्ड, आणि हा पण फॅब्रिकवालाच आहे, जे खडे वगैरे असतात, स्टोन वगैरे ते चिटकवण्यासाठी. आणि हा आपला फेविक्रिलवाला फॅब्रिकचा ग्लू, हा सगळ्यांना माहिती असेल. ह्याच्यापैकी तुम्ही कोणताही तिन्हीपैकी कोणताही यूज करू शकताय. मला हा जास्त म्हणजे व्यवस्थित आणि चांगला वाटतो, पटकन चिटकतो, त्यामुळे मी हा घेणार आहे. ह्याची किंमत पण जास्ती नाही आहे, 50 रुपये आहे, आणि भरपूर ठिकाणी हा यूज होतो धोतर बनवण्यासाठी आणि फॅब्रिक चिटकवण्यासाठी. सो हा ग्लू मी यूज करणार आहे. त्यानंतर आपल्याला कलर लागणार आहेत फॅब्रिक पेंटिंग करण्यासाठी. सो इथे मी काही कलर घेतलेले आहेत, आपले फॅब्रिकवाले येलो कलर, त्यानंतर पिंकमध्ये हा एक शेड घेतलेला आहे मी, आणि हा रेड कलर आहे आपला. त्यानंतर आपल्याला ग्रीन कलर एक लागणार आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने कलर चूज करू शकता, म्हणजे कलर कोणता घ्यायचा आहे ते, आणि जशी डिझाईन काढायची आहे त्यानुसार तुम्ही तुमचा कलर चूज करू शकता. आता आपण इथं कमळाचं फूल काढायचं आहे आणि पानं काढायचे, त्यामुळे मी पिंक आणि ग्रीन येलो असं घेतलेले आहेत कलर्स. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कलर घेऊ शकता. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला लागणार आहेत ब्रश पेंटिंग करण्यासाठी. असे पॉइंटेड ब्रश घ्या, जेणेकरून आपल्याला बारीक पेंटिंग काढता येईल. आणि त्यानंतर त्याची फिनिशिंग करण्यासाठी इथे माझ्याकडे एक स्पार्कलवाला कोन आहे, आणि ह्याची मी आउटलाईन काढणार आहे, त्याच्यासाठी ह्याचा यूज करणार आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा जो आपला स्पार्कलचा कलर असतो पेंटिंगमध्ये त्यानं पण काढू शकताय विथ द हेल्प ऑफ ब्रश. सो हे सगळं साहित्य मी घेतलेलं आहे. सो आता आपण सुरू करूयात. इथे मी ही रिंग घेतलेली आहे, ज्याला आपण आपला जो काही कापड आहे तो अटॅच करायचा आहे, जेणेकरून जेव्हा आपण ह्याच्यावरती पेंटिंग करणार ते खाली चिटकू नये किंवा त्याचा कलर ट्रान्सफर होऊ नये खालच्या कुठल्याही गोष्टीला. वरच्यावरती तो असा राहावा आणि व्यवस्थित आपल्याला पेंटिंग करता यावं, यासाठी मी ही रिंग घेतलेली आहे. तुम्हाला ही रिंग इझिली भेटेलच कुठेही. आणि आपण जी एम्ब्रॉयडरी करताना जी यूज करतो ना रिंग, तीच ही रिंग आहे. सो सगळ्यात आधी रिंगला आपण कापड अटॅच करून घेऊयात. सो कापड हे मी उंचीनुसार घेतलेलं आहे आपल्या बाप्पाच्या. तर डिझाईन आपल्याला खालून फक्त काढायची आहे एवढ्या भागांमध्ये दोन्ही साईडला, आणि लेस लावायची आहे. वरच्या बाजूला आपण काही पेंटिंग काढणार नाही, कारण हा भाग पूर्ण बाप्पाच्या मागे जातो, म्हणजे पाठीवरती जातो, आणि तो काही दिसून येणार नाही. त्यामुळे जो भाग दिसणार आहे त्याच भागावरती आपल्याला पेंटिंग काढायचं आहे. सो हा भाग आहे तो मी रिंगला अटॅच करून घेणार आहे आता. आणि त्याला फिक्स करून घ्यायचं आहे, कापडाला व्यवस्थित टाईट करून घ्यायचं आहे. सो रिंगला इथं मी हे जे आपलं फॅब्रिक आहे ते अटॅच करून घेतलेलं आहे प्रॉपरली. आता आपल्याला ह्याच्यावरती फॅब्रिक पेंटिंग करायचं आहे. सो मी सुरू करणार आहे कमळाच्या फुलापासून. सो मी इथं कमळाचं फूल काढणार आहे स्टार्टिंगला. सो त्यासाठी मी हा कलर घेतलेला आहे, जो आपला पिंक कलर आहे लाईटमध्ये. तुम्हाला हवं तर तुम्ही जर तुम्हाला पेंटिंग ॲट अ टाईम काढता येत नसेल तर थोडीशी आउटलाईन काढून मग तुम्ही पेंटिंग काढू शकता. पण इथे मला सवय आहे, त्यामुळे मी डायरेक्टली अप्लाय करणार आहे पेंट फॅब्रिकवरती.
गोष्ट म्हणजे आपल्याला या कलरमध्ये कुठलाही पाणी यूज करायचं नाही आहे, कारण जर पाणी आपण यूज केलं तर तो कलर पूर्णपणे फॅब्रिकवरती पसरणार आहे. त्यामुळे आपल्याला आहे तसा कलर यूज करायचा आहे, म्हणजे जशी म्हणजे पेंटची त्या म्हणजे कन्सिस्टन्सी आहे ना तशीच आपल्याला ठेवायची आणि त्याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला पेंटिंग काढायचं आहे. नाहीतर मग पूर्ण आपलं जे काही फ्लॉवर आपण काढणार किंवा कुठलंही पेंटिंग आपण जे काढणार ना ते पूर्ण पाण्यामुळे पसरणार आहे. त्यामुळे तुम्ही ही दक्षता घ्या की कुठलंही पाणी यूज करू नका पेंटमध्ये. सो इथं माझं फुल काढून झालेलं आहे. आता मी थोडंसं ह्याला ड्राय होऊ देणार आहे, एकदम थोडंसं, कारण मला डार्क शेडनी थोडंसं ह्याला शेडिंग करायचं आहे. शेडिंग ह्याच्यासाठी मी करते, थोडंसं ते पेंटिंग आहे 3D दिसावं यासाठी. अदरवाईज तुम्ही तुमच्या हिशोबाने पेंटिंग काढू शकताय. सो इथे मी डार्क पिंक कलर घेतलेला आहे आपला थोडंसं शेडिंग करण्यासाठी. सो इथं आपला फ्लावर रेडी आहे. आता मला पानं काढायची आहे त्याच्या खालची. सो इथे मी ग्रीन कलर घेतलेला आहे, डार्क ग्रीन, आणि आता मी हिचं पान काढून घेणार आहे फ्लावरचं. सो इथं हे फ्लावर आणि आपलं पान काढून झालेलं आहे. तर छोटीशी कळी काढणार आहे मी इथे पिंक कलरने, जशी आपण इथं काढलेली आहे सेम अगदी तशी, पण छोटी साईज कळी टाईप्स. सो इथं आपलं छोटंसं फूल तयार झालेलं आहे. सेम हीच डिझाईन मी इथं वरती पण काढणार आहे, म्हणजे 1-2 इथं फुलं काढणार आहे आणि त्याला छान असं पान काढून घेणार आहे. थांबा मी तुम्हाला दाखवते कसं काढते. सो इथं आपलं पेंटिंग आहे ते झालेलं आहे काढून, आणि आता आपल्याला थोडं ह्याला वाळवून द्यायचं आहे. वाळून झाल्यानंतर ना हा मी कोन घेतलेला आहे. तुम्हाला कुठल्याही स्टेशनरीमध्ये हा जो स्पार्कलवाला कोन आहे ना तो मिळेल. सो जसं आपण मेहंदी काढतो ना एकदम तशा टाईपमध्येच आपल्याला हलक्या हातांनी आउटलाईन काढून घ्यायची आहे फुलांवरती. तुम्हाला इथे पाहिजे असेल तर तुम्ही दुसरी डिझाईन काढू शकता, जसं की जास्वंदाचं फूल किंवा वेगवेगळे फुलं आहेत तर त्याचं तुम्ही पेंटिंग काढू शकताय. पण मला इथं सगळ्यात सिंपल आपलं कमळाचं फूल वाटतं, त्यामुळे मी इथं कमळाची डिझाईन काढलेली आहे. तुम्ही इथं स्वस्तिकची डिझाईन काढू शकताय, श्री काढू शकताय किंवा मग ओम काढू शकताय, नाहीतर मग कुठलाही मंत्र लिहू शकताय जर तुम्हाला फॅब्रिक पेंटिंग इझिली जमत असेल तर. सो तुम्ही बघू शकताय आता माझ्याकडून थोडंसं पाणी ॲड झालेलं त्यामुळे हा कलर पसरला आहे. बट नो वरीज, आपण इथे थोडीशी आउटलाईन करून आपण त्याला कव्हर करणार आहोत. सो तुम्ही बघू शकता इथं आपली डिझाईन पूर्णपणे रेडी झालेली आहे फॅब्रिक पेंटिंग करून आउटलाईन काढून. आता ह्याला थोडंसं आपल्याला वाळू द्यायचं आहे. वाळल्यानंतर लेस कशी लावायची मी तुम्हाला सांगते.
अशी सेम डिझाईन आपल्याला दुसऱ्या बाजूला सुद्धा करून घ्यायची आहे. सो चला करू. सो इथं मी दुसऱ्या साईडला पण डिझाईन काढून घेतलेली आहे सेम. सो इकडची ही साईड आहे आणि ही साईड आहे. आता आपल्याला ह्याला प्रॉपरली वाळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लेस लावायला घ्यायची आहे. सो इथं आपलं हे जे पेंटिंग आहे ते वाळलेलं आहे. आता आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे. सो इथं मी आता ही लेस चिटकवणार आहे ह्या ग्लूसोबत. तुम्हाला मगाशी मी जे 2 ग्लू दाखवले त्याचा पण तुम्ही वापर करू शकताय, पण ते वाळायला थोडा वेळ लागतोय. पण हा जो ग्लू आहे तो लगेचच वाळतो, म्हणजे अगदीच 1 मिनिटात हा पूर्णपणे वाळून पूर्णपणे व्यवस्थित लेस चिटकून जाते. त्यामुळे मी हा ग्लू यूज करणार आहे. ह्याचं नाव आहे फेवी बॉन्ड. कुठे पण मिळणार तुम्हाला. टेलरिंगचं जे सामान असतं त्या दुकानात जरी तुम्ही गेला तरी पण तिथे तुम्हाला मिळून जाईल हा ग्लू. सो इथे मी काठाला व्यवस्थित असं ग्लू लावलेलं आहे आणि आता मी हे चिटकवून घेणार आहे लेस. हे प्रेस करायचं आहे आणि 1 मिनिट आपल्याला थांबायचं आहे. 1 मिनिटांनी ही लेस व्यवस्थित चिटकलेली असणार आहे. इथं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही शिलाई मशीनवरती इथं शिलाई पण मारू शकता, पण इन्स्टंट करायचं आहे, लगेच करायचं आहे, त्यामुळे मी इथं ग्लूचा वापर केलेला आहे. तुम्ही इथं शिलाईसुद्धा मारू शकता. सो आता अशाच प्रकारे मी पूर्ण शेल्याला ही लेस व्यवस्थित लावून घेणार आहे. सो चला लावूया. सेम अशी आपल्याला ह्या साईडला सुद्धा लेस लावून घ्यायची आहे व्यवस्थित. सो तुम्ही बघू शकता इथं मी दोन्ही बाजूला व्यवस्थित लेस लावून घेतलेली आहे आणि किती सुंदर लुक आलेला आहे आपल्या शेल्याला लेस लावल्यानंतरनं. तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित दिसत आहे. सो माझ्याकडे इथं अशी टॅसल्सवाली लेस आहे, ती मी इथे खाली लावणार आहे. अशा प्रकारे मी दोन्ही साईडला टॅसल्सवाली जी लेस आहे ती लावणार आहे, जेणेकरून छान असा लुक येणार आहे आपल्या शेल्याला. सो एक साईडला लावून झालेले आहे, तर सेम आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा लावून घ्यायची आहे. सो दोन्ही साईडला टॅसल्सवाली छान लेस लावून झालेली आहे आणि फायनल लुक आपल्या शेलाचा असा आलेला आहे. तुम्ही बघू शकताय किती सुंदर दिसतोय आपला शेला. हा शेला आपण आपल्या बाप्पाच्या अंगावर टाकल्यानंतर तर अगदी सुंदर दिसणार आहे आपला बाप्पा. बाप्पा ऑलरेडी सुंदर असतो, पण ह्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपली मूर्ती अजून छान दिसते. सो तुम्ही पण ट्राय करा, हा शेला घरच्या घरी बनवायला ट्राय करा. फारसं काहीच सामान लागत नाही, घरातलंच कापड तुम्ही कोणतंही यूज करू शकताय. आपले पेंटिंगचे कलर पण आपल्यात घरात अवेलेबल असतात, लेस पण असते, त्यामुळे घरच्या घरी आपण हे शेला घरात तयार करू शकतो. एकदम इझिली सिम्पल आणि एकदम सिम्पल टेक्निक आहे, कोणी पण आपल्या घरात तयार करू शकतं. सो होपफुल तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि जर माझा व्हिडिओ हा तुम्हाला जर युजफुल वाटला असेल तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये विथ नेक्स्ट अनादर बाप्पा रिलेटेड व्हिडिओ. सो स्टे ट्यून आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.